पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता जायचं ठरलंय ना तर जाच म्हटलं। श्रेयसची पण काय सोय होऊन जाईल ना सगळी? नाही काकू, ती बेंगलोरला चालली आहे त्यात मला आनंदच आहे, पण अशी एकटी जाणार, त्यात नवीन शहर, नवीन भाषा, आणि कधीच एकटी गेली नाहीये। अगं एकटी गेली नाही काय? आपण गावी जात नाही का? ठेवते मी। आपण जातो ग, पण मिसेस अश्विनी वाघमारे ती गेली का कधी एकटी? आणि एवढी दगदग करत तू एका दिवसासाठी चालली आहेस अगं? अगं प्राजू, मला जायलाच हवं। दगदग काय म्हणतेस? तिकडे एकदा गेले ना की त्यांचं सामान नीट लावून देईन आणि लगेच परत येईन। हा, काळजी नको कर। हो हो जागो बाई, ते श्रेयस सध्या ना घर सगळं व्यवस्थित लावून दे, तुझी म्हटली काळजी। अश्विनी, अश्विनी। हा बाबा। तिकीट आलंय तुझं? मिळालं? हा, अगं नशीब एक रिझर्वेशन वेळेवर कॅन्सल झालं, तिकीट कन्फर्म झालं तुझं। खरंच छान झालं नाही बाबा? आता तर कसं तिकीट सुद्धा आलं। हा, सगळ्या चांगल्या गोष्टी व्हायच्या म्हटलं ना की अगदी आपोआप जोडून येतात बघ। मग काय? पण तिकीट मिळालं म्हणजे प्रवास नाही ना झाला अशू? अशू मला टेन्शन येतंय ग। प्राजक्ता, अश्विनीने ठरवलं ना तर होईल व्यवस्थित। आय एम कॉन्फिडंट ती जाईल बरोबर। प्राजू अगं एवढं कठीण नाहीये। हे बघ, इथनं बसमध्ये बसायचं आणि बँगलोरला गेल्यावर बसमधनं उतरायचं, रिक्षा पकडायची आणि त्यांचा जो पत्ता आहे मी तिथे जाईन। एक मिनिट, पण मी तिथे जाणार आहे हे त्यांना कळलं नाही पाहिजे। मला त्यांना सरप्राईज द्यायचंय। तू काळजी करू नकोस, त्याला कोणीही सांगणार नाही। काय उज्ज्वला? हा आशू, पण तू खूपच मोठा ऍडव्हेंचर करतेयस हा। प्राजू अगं, सध्या ना मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा करते, मग बँगलोरला तर जायलाच हवं ना। जायला नाही, बँगलोरला मी जाणार आहे आणि जाईनच। जा जा, बिंदास्त। दरवाजा उघडा आहे। सर, हा बुके तुम्ही ऑफिसात विसरून आला होतात, मी आणला। इथे ठेव म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल। तिकडे टेबलवर ठेव, इकडे काय झोपायचं त्याला घेऊन ठेव तिकडे। सर, तुम्हाला भूक लागली असेल ना, हे घ्या। अच्छा एक माझा अय्यर, हे ना मला इकडचं जेवण काय जमत नाहीये। म्हणजे साऊथ इंडियन फूड आहे ठीक आहे, एखाद दिवस ठीक आहे, पण एक टिपिकल टेस्ट आहे ती मला आवडत नाही। इकडे माझ्या पद्धतीचं जरा महाराष्ट्रीयन जेवण मिळेल का? माणिक अय्यर, ऑल इन वन, फिकर नॉट। 2-3 दिवस टिफिन वर मॅनेज करा सर, तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन जेवण बनवणारा पण मिळणार आणि महाराष्ट्रीयन जेवण पण मिळणार। तोपर्यंत हाच तुमचा डिनर, सँडविच। सँडविच डिनरसाठी? सॉरी सर, जर का मला स्वयंपाक येत असताना तर तुमच्यासाठी मी काहीतरी बनवून दिला असता। हा, तसं मी स्वयंपाक घरामध्ये तुमच्यासाठी काहीतरी बेसिक गोष्टी ठेवलेल्या आहेत। तुम्ही ते बटाट्याची भाजी, रोटीसाठी आटा सुद्धा ठेवलेला आहे बघा, तुम्हाला जमते का? नाहीतर खिचडी। हा होते, जा आता। ओके सर। दार बंद कर। खिचडी डिनर आहे का? खिचडी, पिझ्झा, म्हणे ऑल इन वन। अरे दीप्ता, मी ठेवते। आई, फोन ऑफ करू नकोस आणि मला सतत अपडेट करत राहा। खाली उतरलीस तर सोबत कोणाला तरी घेऊन उतर आणि रात्री झोप जागरण करू नकोस, नाहीतर स्लीपर कोचचे पैसे वाया जातील। मयू, तू माझीच वाक्य मला ऐकवते? आशू, मला ना खूप टेन्शन येतंय ग। नको ग काळजी करूस इतकी, तुम्ही दोघी पण ना। अगं तसं नाही ग, म्हणजे एकतर तू एवढं डेअरिंग करून तडतड करत निघालीयस आणि असं तू आधी कधी केलं नाहीयेस ना ग। पण मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय। आई तिकडे जाते खरं, पण
बाबा ऍटलिस्ट तुझ्याशी नीट वागले तरी पाहिजेत ग. हो, तो एक मुद्दा आहेच आहे. अगं त्यांनी माझ्याशी नीट वागावं म्हणून मी तिथे जातच नाहीये. मी जाते कारण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. एकदा मी तिथलं सगळं सामान व्यवस्थित लावलं ना की बस मग मला कसली काळजी नाही. कळलं? जा बाई जा. बाबा येते. आई एक मिनिट. आत्ता काय? जर बाबांनी तुला इमोशनल केलं आणि सांगितलं की ही कॉम्पिटिशन सोड आणि तेच राहा, तर काय करशील? नाही, तसं नाही होणार. बरं मी आता निघू? आणि हो, कुहूची, बाबांची, आजीची सगळ्यांची काळजी घे. कळलं? हो, यू डोंट वरी. नीट जाग. येऊ मी आता? तुम्ही लोक ना असे वागताय जसं काही मी महिनाभरासाठी चालले. अगं उद्याच माझा परतीचा प्रवास आहे. मला आता निघू दे, नाहीतर पोचायला उशीर होईल. आई मी येऊ का ग सोडायला प्लीज? मायू अगं जाईन मी, नाहीतर मी बाबांना हो नसतं का म्हंटल. चला, हॅपी जर्नी. थँक्यू बाबा. येते. सुखी राहा आणि सांभाळून जा. हो, बाय. बाय. आई प्राऊड ऑफ यू. बाय. सावकाश जा. बाय. आजीला नीट औषध दे वेळेवर. अरे अरे हे काय झालं? पाणी कसं बाहेर आलं कुकर मधला? इकडे खिचडीचा पत्ता नाही, त्यात अजून पसारा पडला. अरे हे तर पूर्ण पाणी पाणी झालंय. भुकेने जीव चाललाय इकडे. कणिक चपात्या बनवतो आणि लोणच्या बरोबर खातो. चला. नाही नको. कणकेत किती पाणी टाकायचं माहित नाही. उगीच परत या खिचडी जर व्हायचं. काय करू? फोन करतो. अगं बडीशेप तरी दे. देते. रागात रागा. एवढ्या रात्री कुणाचा फोन आहे? हे घ्या. अरे श्रेयसचा फोन आहे. श्रेयसचा फोन. एवढं काय झालं तुला ओरडायला? अरे काय करताय ती लोक? फोन का नाही उचलत आहेत? अहो नका घेऊ. विसरलात का? मी काही विसरलो नाही. अगं त्याला काही काम असेल ना. अहो नको, काहीतरी गोंधळ घालाल तुम्ही. अश्विनीला करू काय? नाही नको. आई देईलच तिला फोन. बाबांच्याच फोनवर करतो. अश्विनीने सांगितलंय ना त्याला नाही सांगायचं म्हणून. अरे पण अरे जाऊ दे. काय उज्ज्वला तुझं? ओ श्रेयसचा फोन पुन्हा. अगं उचल, त्याला महत्वाचं काम असेल. आता पुढे रात्री काय काम असणार? काही नको. माझ्याकडे दे फोन. हो नको म्हणते. मी बोलतो ना. नको नको नको. हा श्रेयस बोल. अहो बाबा किती वेळ फोन उचलायला? काय करताय तुम्ही? अरे पण आता उचलला ना, बोल ना. आईला फोन द्या जरा प्लीज. आई नको. अरे श्रेयस, आई गडबडीत आहे. काय काम आहे मला सांग ना. तुमच्याशी बोलू? ठीक आहे. मला सांगा कणकेमध्ये किती पाणी टाकायचं? तू आईशीच बोल. द्या आता आईला. तू बोल. तुझ्याशीच बोलायचं त्याला. हा श्रेयस बोल. अगं आई मला फक्त पाणी. पाणी काय? अरे पाणी भरत होते म्हणून उशीर झाला. अरे एक मिनिट शांत हो. काय चाललंय तुमचं? मी काय विचारतोय, तू काय बोलतेस? मला सांग कणकेमध्ये किती पाणी टाकायचं असतं? नाही कणकेत पाणी ना. हा अरे तू पोळ्या बिळ्या करतोयस की काय? अगं हो आई, मला भयंकर भूक लागली
आणि मला ते सँडविच खायचं नाही. खिचडी करायला गेलो तर त्या कुकर मधनं सगळं पाणी बाहेर आलं. अरे हो, याचा अर्थ तुझं पाण्याचं प्रमाण चुकलंय. म्हणूनच तुला फोन केला ना. आता कणकेमध्ये किती पाणी टाकायचं ते सांग. मग असं कर, आता ते सगळं राहू देते, काय तुला जमायचं नाही. ते सत्तूचं पीठ दिलंय ना, ते दुधात भिजव आणि खा, म्हणजे तुझं पोट पण भरेल आणि शांत झोप राहील. अरे तू एक काम कर, अश्विनीला फोन दे, तिला कळेल मी काय विचारतोय ते. अश्विनी, अश्विनी, अरे ती शेजारी गेलीये. आत्ता? हा, अरे पाणी भरायचंय ना त्यांचा, म्हणून गेले ती. सावंतांकडे? हो. का? अरे ते कमरेतून लंगडतात ना, म्हणून. अगं ठीक आहे, 2 मिनिटासाठी बोलव ना तिला प्लीज. अरे ती झोपली सुद्धा. झोपली? आता पाणी भरत होती ना. अरे ती वाळवण टाकायला गेले वरती. अहो तेच म्हणते मी, या वेळेला कशी वाळवण टाकेल. अरे नाही, टाकलेलं वाळवण आणायला गेली ती. हा हे बघ, काय ना, त्या आली ना की तिला फोन करायला सांगते, मग तू तिच्याशी पुढचं बोल. हा आता फोन ठेव. जरा फोन. मला ना त्या सगळ्यात मला अटॅक यायचाच बाकी राहिला. भीड लागते ह्या लोकांना. मी काय बोलतोय, हे काय बोलताय. अश्विनी, मला असं अजिबात वाटत नाहीये की तू आता इथे असावीस. माझं मी सगळं मॅनेज करेन. हॅलो आई. हा बोल शिल्पी. अगं एक छोटंसं काम होतं. अगं उद्या संजूला सुट्टी आहे आणि मला एक बाहेर काम आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागेल. संजूला सोडते मग तिकडे. हा नाही ग बाई, अजिबात इथे नको. संजू आणि कू एकत्र आले ना की मग नुसता धिंगाणा घालतात. त्यातून अश्विनी नाहीये. घर काम करा, ह्यांना सांभाळा, मला अजिबात जमणार नाही. वहिनी नाहीये म्हणजे? कुठे गेली आहे वहिनी? अगं श्रेयसला भेटायला बँगलोरला गेलीये ना. बँगलोरला? अगं त्याला सरप्राईज द्यायचंय, म्हणून कोणालाही सांगायचं नाहीये. अरे वा, असा प्लॅन आहे का? छान आहे की, प्लॅन मस्त आहे. म्हणजे तर दादाला कळायलाच नाही पाहिजे. बरं आई, संजूचं बघते मी काय करायचं, मी काहीतरी मॅनेज करेन. हा ओके, बाय बाय. असा प्लॅन आहे का ऐश्वर्या राय? प्लॅन तर छान आहे, पण तो सक्सेसफुल होऊ दिला तर मी कसली शिल्पी म्हात्रे. मला माहिती आहे मी घरी वेळेवर पोहोचले नाही म्हणून तुम्ही फराळाचा डब्बा घेऊन जाणार नाही, म्हणून मी ना अगोदरच लाडवाचा डब्बा ना बॅगेत ठेवून दिला. वाह, अश्विनीला फोन करतो. नॉट रिचेबल. परत चार्ज करायला विसरली वाटतं वेडी. मयू जागी असे, तिला करतो. हा बाबा. हाय, काय करतोस मयू? मी स्टडी करत होते, पण आता झोपेन. तुम्ही इतक्या रात्री का फोन केलाय? ऑल गुड? ऑल गुड, डोंट वरी. गुड. आईला फोन दे तुझ्या. आई ती जरा, ती काही झोपली वगैरे नाहीये, चुपचाप फोन दे तिला. अच्छा माहिती आहे का? हा बरोबर आहे, ती झोपली नाहीयेच, पण ती बाहेर गेलीये. बाहेर? या वेळेला इतक्या उशिरा?
ऍक्च्युली ती ट्रेनिंग वरून आली ना, तर प्राजू मावशी, जेनिफर आंटी आणि ती बाहेर गेली. आल्यावर लगेच मी फोन करायला सांगते तुम्हाला. काही गरज नाही, काही फोन बिन करायला सांगू नको तिला. इतक्या उशिरा बाहेर जातो कोणी? जायचं काय, मनात जे येतं आजकाल ते सगळं करते ती. काही फोन करायची गरज नाही, सांगून ठेव तिला, मी मॅनेज करतो. चल ठेवतो फोन आता, तू अभ्यास कर. बाय. बाय बाबा. आता फक्त उद्यापर्यंत वाट बघा. हा थांबा. गुड मॉर्निंग मिस्टर श्रेयस वाघमारे. माहिती होतं तू येणार, मला माहिती होतं. हो, मला बॅग घेऊन आत तर येऊ देत. अरे हो, ये 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 ये, लवकर ये. अगं मला सांग, तू एकटी कशी आलीस? आता तुम्ही इथे एकटे आहात म्हणून मी एकटी आले. लगेच निघाले. वेडीएस का तू? साप वेडीएस. थोडीशी. थोडीशी नाही, खूप वेडीएस. तू आलीस ना, मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. मैडम, मैडम, ऐसा रास्ते में क्या को खड़ा रहता? ये घर ना मेरा है. आपका घर है? ये लो पेपर. तुमच्यासाठी चहा करते मी. अरे बापरे, इथे आल्यापासून एकदाही झाडू मारलेला दिसत नाहीये. झाडू कुठे ठेवलाय? नका सांगू, मीच बघते. तू येणार होतीस ना, माहिती होतं मला. का आलीस तू इकडे? आणि हे आल्या आल्या काय सुरू केलंय? मी तुला इकडे बोलवलेलं नाहीये, समजलं ना? हे बाजूला ठेव आणि मुंबईला जाताच्या आता. मी इथे येणार आहे तुम्हाला कोणी सांगितलं? मयूने की आई बाबांनी? शिल्पीने सांगितलं. काही प्रॉब्लेम आहे? शिल्पीने सांगितलं ना. मग तिने हे नाही सांगितलं की मी फक्त इथे एकाच दिवसासाठी आले, कायमची नाही म्हणून? एकाच दिवसासाठी यायचं होतं, कशाला आलीस? तुम्हाला नेमका राग कसला आलाय हो? मी इथे एक दिवसासाठी आले याचा, की मी इथे कायमची आले नाही याचा? तू ना, नाही नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका, कारण मी जे काम करायला आले ना ते मी पूर्ण करूनच जाणार. मला तुझे उपकार नको. दे तो झाडू इकडे. अहो, उपकार नको आहेत का? मग राहू दे. अहो, मी काय म्हणते, आपण दोघांमध्ये एक डील करूया का? काय डील? हा, डील म्हणजे मी तुम्हाला घर स्वच्छ करून देते, त्या मोबदल्यात तुम्ही मला इंग्लिश शिकवा. काय? हा,
त्याचं काय आहे ना, मिसेस इंडिया कॉम्पिटिशनसाठी इंग्लिश येणं खूप महत्वाचं आहे आणि ते मला शिकायचंय. शिकवाल ना? आणि तसंही तुम्ही डील क्रॅक करण्यात एक्सपर्ट आहात हो ना मिस्टर श्रेयस वाघमारे? अरे हो, मी विसरलेच. येताना ना मी गवती चहा घेऊन आले होते. इथे मिळतो का हो? मिळतो? मी ना खास डोंबिवलीहून आणलंय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो ना? नाही? ठीक आहे, आपण एकमेकांचे उपकार नको घेऊयात आणि डील सुद्धा कॅन्सल करूया. मी ना आल्या पावली परत जाते गवती चहा घेऊन. नाही नको, पॉलिएस्टर बनव आणि जरा स्ट्रॉंग बनव. आणि आधी चहा बनव ग, हे झाडू पोचा नंतर कर. बर. आय विल बी सर्व टी, हॉट टी इन शॉर्ट टाइम. नाही, I will be served tea in short time. Your tea will be ready very soon, sir. Your tea will be ready very, very soon. Very soon. Let's. Ready.